सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त न्यूज फ्लॅश या सदरामध्ये विद्यार्थी मित्र हो टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. आजचा आपला चालू घडामोडीचा विषय आहे ग्लासियल लेक आउटबर्स्ट फ्लड, ज्यालाच आपण शॉर्ट टर्म मध्ये GLOF असं संबोधलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला हिम तलाव उद्रेक फ्लड किंवा पूर असं देखील संबोधू. सध्या उत्तराखंडमध्ये जी काही आपत्ती आलेली आहे, या आपत्ती मागील जे काही कारण आहे ते वन ऑफ द मोर कन्फर्म कारण आपण असं समजूया GLOF. ही भौगोलिक टर्म, भौगोलिक व्याख्या काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम उत्तराखंडमध्ये ही आपत्ती कधी आली तर फेब्रुवारी 2021 मध्ये आली. उत्तराखंडमध्ये मागील 3 दशकापासून वेगवेगळ्या आपत्ती आहेत. यातील जे काही रिझन दिलं जातं, जो काही हिमकडा आहे किंवा आपण त्याला म्हणूया की त्याचं भूसंकलन किंवा हिमसंकलन हिम तलावामध्ये होऊन जो काही हिम तलावाला भेग पडली, त्यातून जो काही बांध फुटला, त्यातून जो काही पूर आला, त्याला आपण या ठिकाणी GLOF असं संबोधणार आहोत. अजून आपण जर खोलामध्ये गेलो तर एक्झॅक्टली उत्तराखंड मधली घटना का घडली, त्याची जी काही वेगवेगळी कारणं सांगितली जातात किंवा तलाव का फुटतो, हिमतलाव, तर पहिलं सांगितलं जातं की या तलावामधून जो काही रॉकचा पोर्शन किंवा हिम नदीचा पोर्शन त्यामध्ये जो काही पडलेला आहे हे एक कारण, अॅव्हलांच किंवा हिमसंकलन एक कारण सांगितलं जातं. परंतु दुसरं मोर कन्फर्म कारण जसं मी मेन्शन केलं तर त्याला GLOF संबोधलं जातं. आता हे GLOF ही टर्म समजायची जर असेल तर आपल्याला हिम तलाव म्हणजे काय हे समजणं सर्वात गरजेचं आहे. की या ठिकाणी हा जो काही ग्लेशियरचा पोर्शन आहे, हा ग्लेशियरचा पोर्शन वितळल्यामुळे जो काही तलाव होतो, आणि तलाव म्हटल्यानंतर त्याला हे जे काही नॅचरल बांध आहे, डॅम आहे, हा डॅम कशाने बनलेला आहे तर हा दगडगोट्यांनी बनलेला आहे. हाच यामागील आपण कन्सेप्ट समजून घेऊया. पहिली गोष्ट की जर हा बांध या डायग्राम मध्ये दाखवल्या पद्धतीने जर फुटला, तरी ही फिगर इमॅजिनरी जरी असेल तरी यातून जो काही पूर येणार आहे तो आपल्या दृष्टीनं हिमनदी पूर असं समजू. पण प्रश्न असा पडतो की ही हिमनदी, या हिमनदीतून हिम तलावाची निर्मिती का होते. आपल्याला इमॅजिन करणं गरजेचं आहे की हा हिमनदीचा पोर्शन गेल्या काही वर्षापासून यापर्यंत पोर्शन होता, पांढरा पोर्शन. परंतु हिमनदी वितळल्यामुळे या हिमनदीचं वितळून जे काही पाणी तयार, आता हिमनदी वितळली का तर यामध्ये सर्वात बेसिक रिझन क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हे दिलं जातं. हा पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेतला असेल. नेक्स्ट पॉइंटला आपण जो काही टेक्निकल टर्म यासाठी बांधासाठी वापरला जातो, आपण त्याला मोराईन असं म्हटलं जातं. मोराईन म्हणजे काय, हा कुठलाही मानवनिर्मित बांध नाही. हिमनदी ज्यावेळेस वाहत असते त्यावेळेस तिच्या प्रवाहामध्ये जे काही दगडगोंडे, जे काही बोल्डर्स किंवा जे काही ग्रॅव्हेल सँड येतात, त्या ग्रॅव्हेल सँडचं अॅक्युमुलेशन होऊन जो काही बांध तयार होतो त्या बांधलाच आपण मोराईन असं म्हणतो. आणि हा मोराईन ब्रेक झाला. नेक्स्ट पॉइंट येतो की हा मोराईन कशा पद्धतीने ब्रेक होतो, त्याचं रिझन्स काय. या रिझनकडे जाण्यापूर्वी आपल्याला हे लेकचे प्रकार आपण थोडक्यात पाहून घेऊ. हिमनदीचं रिट्रीट झाल्यानंतर किंवा ती वितळल्यानंतर जो काही पहिला वितळल्यामुळे जर त्या हिमनदीच्या पृष्ठभागावर ओपन सरफेसवर जो काही लेक तयार होत असेल तर त्याला आपण सुप्राग्लासियल लेक्स असं संबोधलं जातं. परंतु हिमनदी रिट्रीट झाल्यानंतर तिच्या फ्रंट पोर्शनला जर लेक तयार होत असेल तर आपण त्याला प्रोग्लासियल लेक्स संबोधलं जातं. आणि हिमनदीचा जो काही बेस पोर्शन आहे किंवा हिमनदीच्या खाली काही कारणामुळे जर लेक पाणी वितळून तयार होत जर असेल तर आपण त्याला सबग्लासियल लेक असं म्हटलं.
ही बेसिक लेक्स पाहिल्यानंतर आता या लेकला तडा का जातो, हा बांध का फुटतो, हा नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. आता हा प्रश्न पाहत असताना यामध्ये जर पहिलं कारण जर पाहिलं तर हिमनदी काय आहे की हा एक काही किलोमीटरचा एक बर्फाची लादी आपण समजूया. ज्यावेळेस या हिमनदीच्या बेसवर किंवा फूटवर हा जो काही तलाव निर्माण झालेला आहे, या हिमनदीचं जेव्हा ब्रेक होतं, हिमसंकलन होतं, त्यावेळेस हे हिमसंकलन या तलावामध्ये पडलं, हे एक रिझन होऊ शकतं. किंवा हे पडल्यामुळे जी काही वेव निर्मिती निर्माण होते, प्रचंड अशा वेव ज्या काही निर्माण होतात, त्या वेवमुळे किंवा हा बांध तुटला जाऊ शकतो. किंवा हा वेवमुळे जो काही पाण्याचा फ्लो तयार होतो, तो फ्लो जर या बंधाऱ्याच्या वरून जर जात असेल तर या वरून जाणाऱ्या फ्लोमुळे पूर परिस्थिती निर्माण होते. उत्तराखंडमध्ये ज्या 2 नद्यांचा उल्लेख केला जातो त्याला आपण धौली गंगा आणि ऋषीगंगा असं म्हटलं जातं. या धौली गंगा आणि ऋषीगंगा ही धौली गंगाची एक उपनदी. तर या ऋषीगंगा नदीमध्ये जो काही नंदादीप माउंटन्स आहे, या नंदादीप माउंटनच्या टॉपला जो काही हिमकडा आहे तो याच पद्धतीने कोसळला आणि कोसळून जी काही आपल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे नदीच्या काठावर असणारी मानवहानी असेल किंवा जे काही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये तपोवन हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे, ऋषीगंगा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे, त्यातील हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या बोगद्यामध्ये पाणी सोडून ऑलमोस्ट 150 वर्कर या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी दुर्घटना आपल्याला दिसून येते. आणि हेच आपण या GLOF चं कारण आपण समजूया. थोडक्यात बेसिक कारण काय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनदी वितळणं किंवा हिमकडा हिमतलावात पडणं आणि हिमतलावामध्ये पडल्यामुळे पाण्याच्या प्रेशरमुळे हा हिमतलाव ब्रेक होऊन तो जो काही पूर येतो त्यालाच आपण GLOF असं संबोधलं जाणार आहे. नेक्स्ट पॉइंट या GLOFचं मेन फीचर्स काय. हा जो काही फ्लड आहे हा एक सडनली तयार होतो आणि एक सडनली तयार झाल्यानंतर की ज्यावेळेस हिमनदी ब्रेक होऊन पडते त्यावेळेस अचानक काही मिनिटांमध्ये काही तासामध्ये हा तयार होतो आणि जे काही प्रवाह धबधब्यासारखा तयार होतो तो काही तासांसाठी असतो किंवा अगदी काही दिवसातून असतो. परंतु या तासातील प्रवाहामध्ये डाऊनस्ट्रीममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वॉटर काही कमीत कमी वेळामध्ये जातो आणि तेच वॉटर, तोच प्रवाह, तोच पूर मानव आणि वित्तहानीसाठी आपल्याला सर्वाधिक कारणीभूत ठरतो. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत की हा हिमकडा का ब्रेक होतो किंवा GLOF निर्माण होण्यामागील परिस्थिती काय. पहिली गोष्ट की आपण हवामान बदल हे तर कारण पाहिलंच, परंतु त्याचबरोबर हिमनदी ही वर्षानुवर्ष वाहत असताना त्याच्या बेसवर जे काही इरोजन झालेलं असतं, या इरोजन्समुळे बेडमध्ये जे काही डिप्रेशन पडतात, जे काही खोल खड्डे पडतात, या खोल खड्ड्यामुळे देखील हा हिम स्लॅब ब्रेक होऊ शकतो आणि त्यातून जे काही आपल्याला वॉटर प्रेशर क्रिएट होतं त्यातील असणाऱ्या वॉटरच्या अमाऊंटमुळे हेही पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत होऊ शकतं किंवा तलावामध्ये हिमसंकलन होणं. आणि सर्वात बेसिक रिझन जे अर्थक्वेक जे संबोधलं जातं, अर्थक्वेकमुळे देखील हा तलाव ब्रेकडाऊन होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं 5th रिझन, कदाचित एखादी हिमनदी दुसऱ्या हिमनदीला येऊन धडकली किंवा जर ती कोलॅप्स झाली तर या कोलॅप्समुळे देखील या पाण्याची पातळी आपल्याला वाढताना दिसून येते. नेक्स्ट प्रश्न पडतो की हे जर पूर हिमतलाव फुटून जर निर्माण होत असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे काही मेजर आहेत का किंवा आपण कशा पद्धतीने रिडक्शन करू शकतो, त्यातील काही मेजर्स आपण पाहूया. पहिली गोष्ट की आतापर्यंत कुठे अशा पद्धतीची पूर परिस्थिती निर्माण झाली भूतकाळामध्ये, कुठल्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे हिमतलाव निर्माण होतात, मान्सूनच्या काळामध्ये हिमतलाव किंवा हिवाळ्याच्या काळामध्ये त्यांचं रिट्रीटिंग कसं होतं, हे फील्ड ऑब्झर्वेशन असणं किंवा त्याचा डेटा असणं, त्याचं अनालिसिस असणं आणि त्यानुसार ते डेंजरस लेक कुठले आहे. कारण आपल्या रिजन्समध्ये ऑलमोस्ट असे मोर दॅन 1 लाख लेक दरवर्षी तयार होतात, ही एक फॅक्ट. दुसरी गोष्ट, आधुनिक टेक्नॉलॉजी जर आपण वापर केला, ज्याला आपण सार असं म्हटलं जातं, या तंत्रज्ञानाचा वापर करून हिमनदी किंवा हिमसंकलन किंवा आपण एखादा भूसंकलनासारख्या
त्या गोष्टींमध्ये जर काही चेंज झाला, काही बदल झाला, तो उपग्रहाच्या मार्फत डिटेक्ट केला जातो आणि रिअल टाइम डाटा हा जे काही डिझास्टर मॅनेजमेंट टीम आहे, इस्रो आहे, यांना पाठवला जातो. ते एक वन वे आपण समजूया. थर्ड वे जे काही सांगितलं जातं की या तलाव आता निर्माण झालेला आहे, या तलावातील वॉटर प्रेशरमुळे भविष्यामध्ये जर पूर होत असेल तर तलावातील पाणी सायकलिंग करून काढणं किंवा त्याचं पंपिंग करणं किंवा त्याला साईड चॅनल म्हणून काढणं हा एक तिसरा वे होऊ शकतो. किंवा आता विकासाच्या दृष्टीने जे काही हिमाचल प्रदेशमध्ये किंवा आपल्या उत्तराखंडमध्ये किंवा इतर ठिकाणी जे काही हायड्रो पॉवर प्रोजेक्ट चालतात, टुरिझम रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटी चालतात, मे बी त्यामध्ये चारीधामचा रोड असेल, तर या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी करत असताना निसर्गानं जे काही आपल्याला जे काही सांगण्याचा निसर्ग प्रयत्न करतो त्याच्या या नॅचरल कॅलॅमिटीजमधून त्याला आपण बारकाईनं ऐकणं हे देखील महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीवर मर्यादा असणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण हिमालय तसा हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे. आणि पाचवा पॉईंट जर पाहिला, आज चक्रीवादळ आणि चक्रीवादळापासून जर संरक्षण होणं शक्य नाही, परंतु जर त्याची अर्ली वॉर्निंग सिस्टीम आपल्याला कळाली तर आज भारत आपली पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी या दोन्ही किनारपट्टीवर मानवहित आणि मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आपला एक सक्सेस दिसून येतो. त्यामागे या अर्ली वॉर्निंग सिस्टीम जी सुनामीच्या संदर्भात देखील आपण इन्स्टॉल केलेली आहे. आणि लास्ट जो पॉईंट पाहिला की भारतामध्ये आपत्ती झाल्यानंतर आपत्ती पश्चामध्ये जे काही नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स चे जवान आपल्याकडे काम करतात, उत्तराखंडच्या दुर्घटनेमध्ये जो काही इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ही जबाबदारी पार करत होती, किंवा ज्या काही स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या टीम या ठिकाणी काम करतात. परंतु या सर्व टीम त्या ठिकाणी येईपर्यंत जो काही स्थानिक मनुष्यबळ आहे ते स्थानिक मनुष्यबळ ऍटलिस्ट तेथील मानव हानी वाचवण्यासाठी किंवा अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स किंवा आपण म्हणूया की फील्ड ऑब्झर्वेशनसाठी त्यांना त्या पद्धतीने ट्रेनिंग देणं आणि भविष्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळणं हे देखील हिमतलावाची फुटणं या घटनेला काही प्रमाणात निश्चितच रोख देऊ शकतात. तर आता वेळ आहे यावर आधारित असणाऱ्या प्रश्नाची. प्रश्न वाचूया. इज अ फॉर्म ऑफ अ रडार दॅट इज यूज्ड टू क्रिएट द 2-dimensional images or 3-dimensional reconstruction of an object such as a lens. आणि आपल्याला हे खालील 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिली एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, ही जी काही टेक्निक आहे, सार म्हणजेच काय, तर हिमकड्यावर जो काही हिम नदी आहे, तर या हिम नदीवर हे सेन्सर या ठिकाणी बसवले आणि भारतातील जे काही आपण उपग्रह आहे त्या उपग्रहामध्ये कॅमेरा म्हणूया किंवा मोर सेन्सिटिव्ह जो काही सेन्सर आहे ज्याला आपण सिंथेटिक ॲपर्चर या ठिकाणी रडार असं नमूद केलं जातं. जर ह्या हिमनदीमध्ये ब्रेक झाला किंवा हिमनदीचं सरकणं चालू झालं तर हे सरकणं या कॅमेराद्वारे नमूद केलं जातं आणि भारतातील त्या होम डिपार्टमेंट असेल, स्पेस डिपार्टमेंट असेल किंवा आपलं हवामान डिपार्टमेंट असेल यांना ती माहिती दिली जाते. हा एक तुम्हाला संदर्भ सांगितला, जे याचं उत्तरही मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. उत्तराचा जर अभ्यास केला तर डेफिनेटली आपल्याला सिंथेटिक ॲपर्चर रडार, ज्याला आपण सार सेन्सर किंवा कॅमेरा म्हणूया, की ज्याच्याद्वारे हिमनदीमध्ये किंवा कुठल्याही भूसंकलनाच्या काळामध्ये एखादं जर भविष्यामध्ये होणार असेल तर त्यातील बदल नोट केला जातो. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.